कोटेश्वर महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र नांदतो ज्ञानराजा सुपात्र। दया कविता महापुण्यराशि नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी। दया भंग नाही अशाच्या अभंगा प्रचोनी सदा गायले पांडुरंगा। दयाची लीलाया त्रिलोकी अगाधू मना वंदितो श्री तुकाराम साधू। सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्री गुरु संचारेश्वर स्वामी नरसिंह चरणी नमनाला। करितो सद्भावेनी सधर्म रक्षक प्रताप सूर्याला। मुक्तेश्वरासी धरिले हृदयी जाने अनन्य भावाने। कृष्णा राजा रामा तनया वंदो अखंड प्रेमाने। जीवित ध्येय दयाचे सधर्म रक्षण तसेच संघटन। सकला हिंदू जनांची शुद्धी पतितांची धर्मी निजदान। सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण पुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री नारायण दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री माधवाश्रम स्वामी महाराज की जय। सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। माझ्या प्रेमळ सद्गुरु भक्त बंधू भगिनींनो, ठीक आहात ना? म्हणजे निगेटिव्ह आहात ना, पॉझिटिव्ह नाही आहात ना? छान घरातच बसून आहात ना? तो एक पराक्रम करत आहात ना घरात बसून राहण्याचा? काय मजा आहे बघा. काही वर्षापूर्वी जर आपल्याला कोणी म्हटलं असतं तुम्ही निगेटिव्ह आहात काय वाटलं असतं आपल्याला? तुम्ही पॉझिटिव्ह आहात म्हटल्यावर किती आनंद झाला असता बघा. शब्दांचे अर्थ कसे बदलून जातात. जशी परिस्थिती येईल तसे शब्दार्थ बदलून जातात. आज निगेटिव्ह असणं खूप चांगलं झालेलं आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह असणं खूप वाईट झालेलं आहे. जर का कळलं की आमच्या घरात आमच्या बाजूला कोणीतरी पॉझिटिव्ह आहे तर लोक भराभर दारं बंद करून घेतात. अहो, खूप वर्षापूर्वी म्हणायचे कारण नाही. आतापर्यंत जे घरात बसून राहतात त्यांना घरघुशे म्हणायचे. आता घरात बसून राहणं हा पराक्रम झालेला आहे, पराक्रम झालेला आहे. तर पण आता हा पराक्रम करणं आपला सगळ्यांना भाग आहे. छान आपण घरात बसून आहात म्हणून तर माझं बोलणंही आपण ऐकत आहात. हा एक आनंदाचा विषय आहे. आज आपण जो चिंतना करता, जो मनना करता तुकोबांचा अभंग घेतलाय तो असा आहे. पुण्य उपकार पापते परपीडा. पुण्य उपकार पापते परपीडा अनिक नाही जोडा दुजा यासी. सत्य तोची धर्म असत्य ते कर्म. सत्य तोची धर्म असत्य ते कर्म. अनिक हे वर्म नाही दुजे. गती तेची नामाचे स्मरण. गती तेची नामाचे स्मरण.
अधोगती जाणं विन्मुखता, संतांचा संग तोची स्वर्गवास, नरको तो उदास अनर्गळा. संतांचा संग तोची स्वर्गवास, नरको तो उदास अनर्गळा. तुका म्हणे उघडे आहे हित घात, तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाची उचित करा तैसे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सरळ सरळ अर्थ आहे की या जगात पुण्य एकच तुकाराम महाराज म्हणतात की परोपकार हे पुण्य आहे आणि परांना त्रास देणे, विनाकारण त्रास देणे ही परपीड आहे, हे पाप आहे. आणि मला काही सांगायचं नाही याबद्दल. ते म्हणतात सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्य बोलणे, खरं बोलणे हा धर्म आहे आणि असत्य बोलणे हा अधर्म आहे. आणि दुसरं कोणत्याही धर्माचं वर्म मला सांगायचं नाही आहे असे तुकोबा म्हणतात. गती त्याची नामाचे स्मरण. गती म्हणजे मोक्ष. जर मोक्ष मिळवायचा असेल तर नामाचे स्मरण हेच एक त्याला कार्य आहे. आणि अधोगती जर करायची असून असेल तर हरीची विन्मुखता, हरीकडे पाहायचंच नाही, नामस्मरण करायचंच नाही, तर आपली अधोगती निश्चितच आहे. जिवंतपणी स्वर्गवास हवा आहे का? जिवंतपणी स्वर्गाचा आनंद हवा आहे का? तर संतांचा संघ तोची स्वर्गवास. बाबा म्हणतात संतांचा संघ तोची स्वर्गवास, नरको तो उदास अनर्गळा. तुका म्हणे उघडे आहे हित घात, तुका म्हणे उघडे आहे हित घात, दयाची उचित करा तैसे. विठ्ठल 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 विठ्ठल. याचा आपण सरळ सरळ अर्थ पाहिला. पण का हो तुकोबा, आजकाल प्रश्न विचारणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. तो युगधर्मच आहे. जसं आमची आई आम्हाला म्हणायची एकादशी करा, आम्ही चुपचाप करायचो. पण एकादशी करा तर का करा असे आता पुढची पिढी विचारायला लागली आहे. म्हणून समजा हे सगळी मंडळी बसलेली आहेत आणि ते विचारतायत. तुकोबाच्या भोवती सगळी मंडळी जमलेली आहेत. का हो एकोबा, काय झालं माहित आहे का की एकोबा हे जे आपले तुकाराम महाराज आहे हे कोण होते हो? उपकार करावा कोणावरती. आजकाल उपकार करण्याची पद्धत काय झाली आहे, माझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत आणि 1000-2000 दिले तर मी खूप मोठी जाहिरात करून माझं नाव करून घेतो, माझं नाव मी करून घेतो. पण तुकोबांना आपण म्हटलं का हो हे तुम्ही काय म्हणताय, हे तुम्ही कसं काय करू इच्छिताय, पण तुम्ही कसं सांगू शकता मला, तुम्ही काय स्वतः उपकार केलेला आहे का? तुकोबा म्हणतात अरे मागे बहुता जन्मी हेच करत आलो आम्ही, तुम्ही या जन्माची आम्हाला काय विचारताय? तुकोबा म्हणतात की सगळी मंडळी देहूला विश्वंभर बुवाच्या मंदिरामध्ये जमा झालेली आहे. काय झालं होतं की तुकोबाचे आई वडील दोघेही वारकरी होते, विठ्ठलाचे भक्त होते, घरात चांगला धंदा होता. परंतु कालांतराने वडील गेले, कालांतराने आई गेली, कालांतराने दिवाळ निघालं. तुकोबांना कॉमर्सचं ज्ञान कमी पडलं. धंदा केवळ नफ्याकरता करावा, लोकांना लुबाडण्याकरता करावा हे त्यांना अजिबात ज्ञान नव्हतं. आणि म्हणून शेवटी दिवाळ निघालं. 5-6 वर्ष संसार चांगला चालला वडील गेल्यानंतर सुद्धा. आणि मग दिवाळ निघालं. आणि मग समोरच पहिली पत्नी रखमाबाई, तिचा मुलगा, हे दोघं अन्न करत मेले. तुकोबांचं संसारावरचं लक्ष उडालं. एकदम 22व्या वर्षी वैराग्य प्राप्त झालं आणि ते भामनाथ भंडारा डोंगरावर चालले गेले. भामनाथ भंडारा डोंगरावर चालले गेले आणि त्यांना मग किती दिवसात साक्षात्कार झाला हो. हे जे सगळं झालं ना, वैराण झालं, हे लक्षात घ्या. देवाचे ती खूण आला ज्याचे घरा, देवाचे ती खूण आला ज्याचे घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. ही देवाची खूणच आहे आणि याच्यातूनच त्यांना वैराग्य प्राप्त झालेलं आहे. आणि ते भामनाथ भंडारा डोंगरावर गेले. बिचारी जिजाबाई हैराण झाली. कुठे गेले, कुठे गेले, कुठे गेले, कुठे गेले, काही पता लागेना. हे घर पहा, ते घर पहा, काही दिसेना. आणि तिथे गेल्यानंतर तुकोबांना किती दिवसात विठोबा मिळाला हो? वर्षानुवर्ष लागतात. पण तुकोबांना किती दिवसात मिळाला? स्वतः तुकोबा सांगतात 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, देखला विठोबा निराकार. 15 दिवसात साक्षात्कार झाला. आम्ही किती वर्ष वाऱ्या करत आहोत हो? या ठिकाणी 15 दिवसात तुकोबांना साक्षात्कार झाला आणि तुकोबांच्या जीवनाला, तुकोबांच्या एकंदर आयुष्याला एक सुगंध प्राप्त झाला.
जिजाऊ पाहत होती, कुठे गेले हे, कुठे गेले, कुठे गेले. आणि मग त्यांना लोकांनी अक्षरशः ते कानोबा गेले आणि तुकोबांना चला तुकोबा आता घरी. आणि कसे गुण तुकोबा घरी आलेच नाही. आणि आपल्या 18 पूर्वजांनी आधी बांधलेलं विठोबाचं मंदिर त्या ठिकाणी तुकोबा येऊन बसले. तुकोबांच्या बोलण्याला सुगंध आला होता, तुकोबांच्या वागण्याला सुगंध आला होता. लोक जमा व्हायला लागले. अहो तुकोबा काय झालं काय नेमकं. तुकोबा काय म्हणाले, अरे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही सहज आलेलो नाही आहे, आम्ही वैकुंठवासी आहोत हे लक्षात घ्या. पण आम्ही इथे आलेलो आहोत साच भावे वर्ताया. जे ऋषींनी सांगितलं ते करण्यासाठी आलेलो आहे. झाडू संतांचे मार्ग आदरानी भरले जग. म्हणजे काय, जे संतांनी सांगितलं त्याचा खरा खुरा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे हे लक्षात घ्या. आणि वैराग्याबद्दल बोलताना ते म्हणाले की बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. मला नव्हतं कळत तेव्हा बाप मेला होता. आणि म्हणून काय म्हणतात ते काय असतं बघा, संकटात सुद्धा संधी समजतात. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. हे लक्षात घ्या. तुकोबांचं आईवडिलांवरती अतिशय प्रेम होतं बरं. ते विठ्ठल रूपातच पाहिजे. तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. काय म्हणतात, तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. आणि ते तुकोबा म्हणतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे राज्य. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. पोर गेले बरे झाले देवे माया विरहित केले. माता गेली मज देखता आणि तुका म्हणे हरली चिंता. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. आता कोणीच राहिलं नाही, न मोह राहिला न ममता राहिली हे लक्षात घ्या. इथे त्याला जुळते की नाही तुकोबाचं आपलं नाही का. बाप मेला न कळता इथे जरा जुळते की नाही काही लोकांचं वगैरे. आताच पण काल वाचला असेल की एका मुलानेच बापाचा खून करून टाकला. अहो आपण काय म्हटलं असतं, निदान मी तरी काय अभंग केला असता, माय बाप दोन्ही मेले, माय बाप दोन्ही मेले पिढा गेली बरे झाले. माय बाप दोन्ही मेले पिढा गेली बरे झाले. अगं तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज, नाही दुसऱ्याचे काज. हे लक्षात घ्या. आईवडिलांवर अतिशय प्रेम आहे. परंतु जसं नारद महाराजांच्या आईला साप चावून ती मेली तेव्हा ते म्हणतात भगवंतांनी मला आता मुक्त केलं, आता मी भक्ती मार्गाकडे जाऊ शकतो. आपण नसनस करतो. आपण म्हणतो बघा वडील गेले, अमुक गेले, तमुक गेले, देवाला आमचं काही सुख पाहवलं नाही. बरोबर आहे, कसं सावायचं. कारण तुम्ही देवापेक्षा जास्त सुखी व्हायला लागले होते. देवापेक्षा तुमचा संसार फारच चांगला होता. मग देवाला कसं पाहावेल सांगा बरं. हा तसा त्रागाने केला आहे. आणि त्यातून संकटाला संधी समजले आणि ते ताबडतोब सन्मार्गाकडे लागलेले आहे. आणि लोक जमावायला लागले. लोकोबांना लोकांचा बोलणं समजायला लागलं. तुकोबा आम्हाला वेदांचा वेद फार कठीण आहे. काय सांगता तो वेद. लगेच तुकोबा सांगायचा अरे फार कठीण नाही. वेद अनंत बोलिला अनंतावै वेदा, वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाव घ्यावे. अरे वा, इतकं सोपं आहे का वेद. लोकांना तुकोबांचं म्हणणं आवडायला लागलं. लोकोबांना तुकोबाचं म्हणणं समजायला लागलं. अहो आम्ही साधू कोणाला म्हणालो, जो तो उठतो तो साधू येतो, जो तो उठतो तो साधू म्हणतो स्वतःला. माळ घातले तो साधू का. ते म्हणतात नाही नाही, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. अरे लोकांना कळायला लागला रे इतका धर्म सोपा आहे आपला, इतकं आपल्या धर्मात सोपं सांगितलेलं आहे. अहो तुम्ही ज्या लोकांसाठी मरमर करताय ना, लक्षात घ्या, जन हे दिल्या घेतल्याचे अंती काळाचे नाही कोणी. वा वा तुकोबांना लोक हलू देणार हो. हळूच एकाने विचारलं, महाराज ही तुम्ही जी तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे ती खरंच घालणं आवश्यक आहे का. ती घातली तर आम्ही देवभक्त आहोत का. लगेच तुकोबा म्हणाले, अत्यंत साध्या शब्दात म्हणाले, अरे अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ तया गळा माळ असो नसो. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ तया गळा माळ असो नसो. आत्मानुभवी चोखाळल्या वाटा त्याचे माथा जटा असो नसो. ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे आणि त्या मार्गाने तो चालला आहे त्याची दाढी जटा वाढलेली असो नाही तर नसो. अरे परस्वीचे ठाई जो का नपुंसक त्याचे अंगा राख म्हणजे भस्म असो की नसो. परद्रव्य अंध निंदेशीची मुका
तोची संत देखा तुका म्हणे. तुकोबा काय म्हणतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ तया गळा माळ असो नको. मोहन कुलकर्णी म्हणत नाही, तुकोबा म्हणतात म्हणून रागावू नका. आणि घरी गेल्यानंतर कोणाच्या गळ्यात माळ असते तर ती काढून टाकू नका, हे लक्षात घ्या बरं का. असो नसो मधला फक्त असो लक्षात ठेवायचा. गळा माळ असो हे लक्षात घ्या. असो तर हे सगळ्या लोकांना समजायला लागलो. सगळ्या लोकांना समजायला लागलं की पुण्य पर उपकार आज आपण तो घेतो आहे. लोकांनी विचारलं, महाराज आम्हाला की नाही खूप असं कठीण नका सांगू, आम्हाला सांगा पुण्य कशाला म्हणायचं, पाप कशाला म्हणायचं, धर्म कशाला म्हणायचं, अधर्म कशाला म्हणायचं, हे जरा आम्हाला समजून सांगा. मोक्ष कशाने मिळेल, खूप कठीण तो कोणी सांगेल, आम्हाला सोपं करून सांगा. अहो आम्हाला स्वर्गसुख जिवंतपणी कसं मिळेल, असे अनेक प्रश्न लोक विचारायला लागले. आणि तुकोबांनी एका अभंगात त्यांना उत्तर दिलं. तो अभंग हा आहे, हे लक्षात घ्या. आज पूर्ण अभंगाचा अर्थ आपण पाहणार नाही आहोत, त्यातल्या एका चरणाचा पण अर्थ पाहणार नाही आहोत. फक्त एका चरणातल्या अर्ध्या चरणाचा आपण अर्ध्या गोष्टीचा अर्थ पाहणार आहोत की पुण्य ते पर उपकार, पाप ते परपीडा आपण नंतर पाहूया. पुण्य पर उपकार सगळ्या दर्शनांचा, सगळ्या शास्त्रांचा, सगळ्या पुराणांचा शास्त्र सार काढून व्यास म्हणतात, अष्टोदश पुराणेषु व्यास्यस्य वचनम द्वयम परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. सगळ्यांचा सार काढला. आपल्याला काय होतं, आपल्याला सारं समजतं पण फक्त सार नाही समजत. आपल्याला काय समजतं, सारं समजतं, फक्त सार नाही समजत. पण ते काय म्हणतात, व्यास काय म्हणतात, सगळ्या पुराणांचा 18 पुराणांचा तुम्हाला मी सार सांगतो. काय आहे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. पुण्य परोपकार करणं हे पुण्य आहे, परोपकार करणं हे पुण्य आहे. आणि लोकांना त्रास देणं, विनाकारण त्रास देणं हे पाप आहे. पण तो विषय आपण आज घेणार नाही. आज आपण फक्त इतकंच घेणार, फक्त 30 ते 35 मिनिटात आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि पुण्य पर उपकार, मग असं जेव्हा तुकोबा म्हणतात तेव्हा तुकोबांना विचारण्यात आलं, का हो तुकोबा तुम्ही सांगता पुण्य पर उपकार, तुम्ही काय उपकार केला आम्हाला सांगा. आपण मग उपकार म्हणजे काय, हे काय, हे सगळे व्याख्या आपण नंतर पाहत बसू. पण लोक म्हणाले, महाराज आम्हाला सांगा तुम्ही नेमका उपकार काय केलेला आहे सांगा. तर लगेच तुकोबा म्हणतात, अरे हे लक्षात घ्या, तुकोबांची व्याख्या काय आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलेल तसा चालतो त्याची पावलं वंदावी, कारण तो जी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पण तुम्हाला सांगू का, समजा आपल्याला एवढं नाही जमलं ना, तर कमीत कमी चाले तैसा बोले एवढं तर होऊ द्या. जसं आपण चाललो तसं तर बोला, बरोबर आहे की नाही. माझ्याकडून ही चूक झाली हे तर सांगत राहा. तर तुकोबा म्हणाले, अरे बाबा मला तुम्ही काय विचारता. तुकोबांचं सगळं जीवनच, तुकोबांचं बोलणं, तुकोबाचं लिखाण, तुकोबाचं अभंग, हे सगळं महाराज हे सगळं परोपकारच होतं. तुकोबा म्हणाले, मला विचारताय ना म्हणून सांगतो, मला सांगायची हौस नाही, हे लक्षात घ्या. ठाकला तो काही केला उपकार, केला हे शरीर कष्टवणे. तुकोबा म्हणतात की ठाकला तो काही, जो समोर आला तो उपकार मी केला, आणि माझ्या शरीराला कष्ट होईल इतपत मी त्याला दिलं. लक्षात घ्या, शरीराला जपून नाही, आम्ही सगळं करतो पण आम्हाला धक्का लागतो उपयोगी नाही. आमच्या तनाला नाही, आमच्या मनाला नाही, आमच्या कशाला धक्काच लागतात, धनाला नाही धक्का, मग आम्ही समाजसेवा करतो. असं ते झालेलं नाही. काय होतं तुकोबांजवळ होतं काय की ते त्यांनी उपकार करावा. अहो उपकार, आता जिजाबाई एवढी काबरं चिरायची, तुकोबांची पत्नी एवढी काबरं चिरायची. हो लक्षात घ्या, आज आपण इकडे तिकडे पाहणो, घर असावं, शेतीवाडी असावी, वाडा असावा, शेती असावी, पैसा भरपूर असावा, धनधान्य संपन्न असावं, आणि मग करावं उपकार, मग करावं देवाची सेवा. आणि पुन्हा नुसतं उपकार काय, ते उपकाराचे जे काही तुम्ही कामं करत असाल, जी काही मंदिराची सेवा करत असाल, त्यातून एक विधिरती काही मालटा यावा न हो, आणि मग खुशाल का राहू तुम्ही तिकडे सेवा कशाला जिजाबाई ओरडली असती. पण काहीही नाही हो, काहीही नाही. सकाळी खाल्ल्यानंतर संध्याकाळची खायची सोय आहे की नाही, ही सुद्धा जिथे काळजी विठ्ठलावर सोडून दिलेली आहे. तर हे लक्षात घ्या, ते फक्त उपकारासाठी शिल्लक होते. अहो कोणी म्हणावं, तुकोबा हे आमच्या शेतातून हे 4 पोते घरी घेऊन जावं, आम्हाला नेता येत नाहीये. घरी म्हणजे तुकोबांच्या घरी नाही, त्यांच्या घरी. लगेच तुकोबांनी वावा काय हरकत आहे, आणि मस्त घ्यावं आणि रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी करत त्यांना पोते नेऊन द्यावे. ते जिजाबाईंनी पाहावं, हो तिला किती दुःख होत असेल, जिजाबाईंनी पाहावं.
नेऊन द्यावी. अहो तुकोबा अमुक गोष्ट न्या ना, आम्हाला नांगरता येता का नांगरटीला? गेले तुकोबा नांगरटीला. अहो आमचे बैल आमचे गाई म्हशी आम्हाला चरायला वेळ नाही. हो तुम्ही नेता का त्यांना तरुणांना चरायला? लगेच तुकोबा तयार. असे कोणतेही हे त्यांनी पाहिलं नाही की लोक आपला उपयोग करून घेत आहेत, लोक आपल्याला वापरत आहेत. त्यांची एकच भाषा होती, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत होता. कोणते वाक्य होतं तुकोबांचं? की त्यांना श्रद्धा होती ही की नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. हे लक्षात घ्या. विश्वात सर्वत्र जे जे दिसते आहे ते नारायण स्वरूप आहे. जे जे देखिजे भूत ते ते जाणीजे भगवंत. म्हणून जनांची सेवा ही भगवंताची सेवा कधी होईल? सांगू मी तुम्हाला. आजकाल काय झालंय, जो तो म्हणतो आम्ही जनसेवा करतो, पण तो त्या जनांमध्ये ईश्वर पाहत नाही. जर त्यांनी जनांमध्ये ईश्वर पाहिला असता, मी पण ईश्वर आहे, तो पण ईश्वर आहे, मग त्याची सेवा केल्यानंतर मी जाहिरात का बरं करावी? अहो आमचे पाचलेगावकर महाराज सांगायचे की 400 रुपयाचे फळ वाटायचे दवाखान्यात जाऊन आणि 2000 रुपयाची जाहिरात करायची. पेपरला जाहिरात, तिकडे तिकडे फ्लॅक्स, अमुक अमुक मोहनरावांनी एवढे एवढे फळं वाटले दवाखान्यात जाऊन. फळं कितीचे? 400 रुपयाची. जाहिरात कितीची? 2000 रुपयाची. सगळ्या पेपरला जर बातमी आली नाही तर काय फायदा मग मी एवढं काम करून? हे लक्षात घ्या. कुठेही गाजावाजा नाही. याचं कारण आहे की भूतांची सेवा, मी भूतांची सेवाच करत नाही, मी माझा बडेजाव वाढवत असतो. लक्षात घ्या. आपला नवरा मरमर मरतो आहे, लोकांची सेवा करत आहे आणि आपल्या घरात खायची सोय नाही. हे पण कोणत्या बाईला कसं वाटेल? तिला कळो वाचवा न कळो, लोकांना कळो वाचवा न कळो, पण संपूर्ण भूतांची सेवा ही त्या भूतेशाला कळून जायची. ज्या ठिकाणी कळणेपणाला प्रारंभ होतो त्या कळणेपणाच्या प्रारंभाच्या केंद्रस्थानाला ती सेवा कळून जायची. आणि म्हणून लक्षात घ्या, मी उपकार करतो म्हणजे काय करतो? मी उपकार करतो म्हणजे अशी माझी श्रद्धा पाहिजेच. असं तुकोबा म्हणतात की मी भगवंताची सेवा करतो. जर मी माझ्या आईवडिलांची सेवा केली तर जाहिरात करायची असते का? जर मी माझ्या मुलांची सोय पाहिली, त्यांना शिक्षण दिलं, अमुक केलं, तर मग जाहिरात करायची असते का? हे लक्षात घ्या. ती करायची नसते, कारण त्यांना मी माझं समजतो, मी जनांना माझं समजत नाही. आणि म्हणूनच मला जाहिरात करावीशी वाटते. महाराज म्हणायचे की औषध 12 आणि लेबल 5 रुपयाचं. असे आहे सेवा जी परोपकार आहे, हा फार कमी आणि ती जाहिरात मात्र अतिशय जास्त. आणि म्हणून भूतांची नांदे जीवी गोसावीच सगळा. गोसावी म्हणजे विठ्ठल. भूतांच्या हृदयात कोण नांदतो? तो गोसावी म्हणजे विठ्ठलच नांदतो. हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुकोबांचं म्हणणं आहे, तुका म्हणे फार थोडा करी उपकार. थोडा फार तरी उपकार करावा. लक्षात घ्या. नुसतं जीवन संसारात घालवलेलं आहे असं होऊ देऊ नका. आपल्याला सहज वाटेल ना की ठीक आहे तुम्ही एवढी लोकांची सेवा करता, की तुम्हाला घरचं का नाही करता आलं तुकोबा? घरची तुम्ही सेवा का नाही केली? तर तुकोबांचं उत्तर बघा किती आहे. हे आपण सगळ्यांनी जर लक्षात ठेवलं, ते म्हणाले घरच्यांची सेवा करणे हे तर कोणीही करत आहे, सगळेच करत आहे, जग करत आहे. पण घरच्यांची सेवा करणे, घरी सगळं आणून ठेवणे, हे सगळं आणून ठेवणे हे आत्मसुखासाठीच असतं. हे लक्षात घ्या. हे आत्मसुखासाठीच असतं. म्हणून घरच्यांची सेवा करणे म्हणजे स्वसेवाच करणे आहे. आपण तुकोबांनी इतकं लक्षात घ्या की घराकडे दुर्लक्ष करू शकत नाही आहे. आपण त्या कोटीला पोचलेलो पण नाही आहे. परंतु घर सेवा करणे हा परमार्थ नव्हे. हे लक्षात घ्या, कायम लक्षात घ्या. कारण ती स्वतःचीच सेवा आहे. अंततोगत्वा स्वतःची सेवा आहे. महाराज म्हणतात पत्नीला मी साड्या आणतो, पत्नीला मी सगळे दागिने आणतो, अमुक आणतो. कशा करता आणतो? की माझी पत्नी आहे, ही अशी आहे, ही इतकी वैभवशाली आहे, हे पण लोकांना दिसावं आणि माझ्या सौख्यात कोणती कमी पडू नये हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ती स्वतःचीच सेवा आहे. बृहद आरण्यक उपनिषदात सांगितलेलं आहे, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आत्म्यासाठी स्वतःसाठीच सगळे एकमेकांवरती प्रेम करत असतात. हे लक्षात घ्या. आणि म्हणून नातलगांवरती प्रेम करणं, नातलगांवरती सगळी सेवा करणं याला परमार्थ म्हणत नाही. हा परमार्थ नव्हे. परमार्थ म्हणजे काय आहे की सगळ्या संतांचं एक वाक्य आहे, सगळ्या संतांचं एक वाक्य आहे की
मानव सेवा ही माधव सेवा आहे. ही केव्हा आहे? त्यांना तिथे देव दिसला पाहिजे तरच ती मानव सेवा आहे. लक्षात घ्या. पाचलेगावकर महाराज श्रमदान यज्ञ करायचे, वनस्पतींना भोजन द्यायचे, रक्तदान यज्ञ घ्यायचे आणि शेकडो लोकांचं रक्तदान चालू आहे. आणि त्यावेळेस महाराज इकडे सांगायचे की शंकराला अभिषेक करा. हरी ओम इडा देव मनुर्यज्ञने वरसभक्त दुक्ता मदान शिवम शिषद विश्वे देवा. रुद्राभिषेक सुरू व्हायचा. जणू रक्तदान चालू आहे. हा शंकराला अभिषेक आहे. लक्षात घ्या. इतकं बारकाईने महाराज तिकडे पाहिजे. दीनदानच्या घरात जाऊन पाचलेगावकर महाराज भांडे घासायचे. काय म्हणून? कारण जे जे देखी जे भूत ते ते जाणी जे भगवंत, ही त्यांची श्रद्धा होती. लक्षात घ्या. अहो साखर खेळण्याच्या म्हणजे प्रल्हाद महाराज सद्गुरूंचं व्याख्यान ऐकलं, रामानंद स्वामींचं भागवत ऐकलं, व्याख्यान ऐकलं, प्रवचन ऐकलं आणि त्यात होतं की ग्रहाचा त्याग झाला पाहिजे. अहो 1 महिन्याच्या आत प्रल्हाद महाराजांनी आपलं घर दान देऊन टाकलं. राहतं घर दान दिलं. पत्नीला सांगितलं. अहो पत्नी पण त्यांना साजेशी मिळाली. हो जाऊ द्या, ते चरित्रभागा पण नंतर पाहू, केव्हा तरी योग येणारच आहे. तर तिच्या जे अंगावर नवीन वस्त्र होते ते सगळे म्हणे दान कर बाई, आणि जुनेरं घातलं. हो त्या जिजामाईनी करायचो तिला नमस्कार. त्या जिजामाईनी हो जुनं वस्त्र अंगावर घातलं आणि महाराजांनी जुना पंचा घातला. सगळं नवं दान द्या. नुसतं घर दान नाही केलंय. लक्षात घ्या. नुसतं घर दान केलं नाही, घरातल्या चीजवस्तू, दागदागिने, भांडे कुंडे सगळ्या गरजूंना देण्यात आले. जात नाही पाहिली, तुझी जात कोणती अशी नाही पाहिली. घर दान केलं, घर चीजवस्तू दान केल्या. अजून तुम्हाला काय सांगू, हो जे काय आपलं शेत होतं 20-22 एकर ते शेत विकलं आणि गुरु माऊलीच्या आश्रमाला दान करून टाकलं. प्रल्हाद महाराजांचे याला म्हणतात परोपकार. नातलगांना देत नाही बसले ते, नातलगांना नाही दिलं तर खूपच झाली. लक्षात घ्या. आपल्याकडे शास्त्रात श्राद्धाचा ब्राह्मण तो जेवायला बोलावतो, तो पण नातलग नाही चालत. आलं लक्षात. तर आत्मानच तू काम आहे होतं तुझे नाही, जे व्हायचं आहे ते. मग त्या पद्धतीने हळूहळू तुकोबांनी कोणते कामं करावीत, तुकोबांनी कोणतं कामं करावीत, खूप सेवा केली होती तुकोबांनी. आणि खूप मला मी काय सांगतोय, पुण्य परोपकार. आणि हे लोकांना सांगत असताना आपण काय दिवे लावले हे कोण सांगेल? हे आजकाल हे खूप झालंय, तुम्ही चांगले वागा, तुम्ही चांगले वागा. अरे पण तू कसा वागलाय सांग ना. तर तुकोबा आधी स्वतःच सांगतायत की सगळ्या प्रकारचे काम केले, सगळ्या प्रकारचे केले. अहो वारकरी यायचे, पंढरपूर जाणारे वारकरी यायचे, त्यांना महाराज थांबवायचे. कोणाचा पाय सुजलाय का, कोणाचा पाय दुखतोय का, त्यांचे हातपाय दाबून द्यायचे, त्यांचे हातपाय दाबून द्यायचे, त्यांच्या पायाला मालिश करायचे आणि म्हणायचे की आमचा निरोप देवाला सांगा, आमचा नमस्कार देवाला सांगा. काय सांगावं तुम्हाला. कीर्तनाला लोक यायचे खूप. आता मला स्वतःला किती गरमी होते इथे, तर स्वतः तुकोबा श्रोत्यांना वारा घालायचे हो. किती प्रकारची सेवा करावी. तुम्हाला एक गमतीची सेवा सांगते, गमतीची सेवा सांगते. एका म्हाताऱ्या बाईंनी तुकोबांना सांगितलं, आमचा तेलाचा नळ, आता भांड्याचा नळ असायचा, बरं नाही होता त्यात नळ असायचा, की तुम्ही कृपा करून महाराज मला तेल आणून द्या, मला जाणं होत नाही. लगेच महाराज गेले आणि महाराजांनी तेल आणून दिलं. तुकोबांनी, तुकाराम महाराजांनी त्या बाईला तेल आणून दिलं. काय झालं माहितीये का गंमत, ते तेल नेहमी जेवढं तेल पुरतं त्याच्यापेक्षा जास्त दिवस पुरलं, त्याला खूपच दिवस पुरलं. आणि म्हणून मग काय झालं की ही बातमी सगळ्या गावात पसरली. ही बातमी गावात पसरल्यानंतर काय झालं, जो तो लगेच गावच लोटलं ना तुकोबाकडे, महाराज आमचा नळा घ्या आणि तेल आणा, आमचा नळा घ्या. ते त्यांच्या अंगावर एक बैलावर जेवढं ओझं असेल तेवढं ओझं लोकांनी दिलं. जिजाबाईंनी पाहिलं, हे काय लावलं, आपल्या नवऱ्याला बैलासारखं हमालच केलेलं आहे. कोणत्या बायकोला आवडेल हा अशी हमाली करणं, घरची करावी पण दारची म्हणजे खूपच झाली. आता हा काय प्रकार आहे. शेवटी तुकोबांनी सगळ्यांना आणि काय म्हणायचे, हो विठ्ठल 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 विठ्ठल. त्या लोकांनी वाटायचं नाही पण तुकोबांना सांगतोय. पण तुकोबाचं काय करायचे, नारायणाचे विश्वी त्याची पूजा करत जाईल. लक्षात घ्या. नारायणाचे विश्वी नाही नुसतं, अरे नारायणच आहे तो समोर माझ्या असलेला, हे लक्षात घ्या. तो नारायण, त्याची पूजा मी करतो आहे, याला परोपकार म्हणतात. ती गोष्ट तुम्हाला, मला यावरून एक गोष्ट आठवली बघा, की 5-1 मिनिटं राहिली आहे. ती गोष्ट असलेली अहिल्य उद्धार आहे ना, अहिल्य जो उद्धार आहे अहिल्याचा, की रामाने त्या दगडाला नंतर खरी की खोटी गोष्ट आपण नंतर पाहूया. दगडाला पाय लावला, दगडाला पाय लावला आणि काय झालं, त्याच्यातून फार सुंदर बाई बाहेर पडली.
जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र रावणाला मारून जेव्हा अयोध्येला परत आले, त्याच्या अगोदरही बातमी सगळ्याकडे पसरली. म्हणतात एका फार कवींनी केलेला आहे, विठ्ठल कवी बिडकरनी फार सुंदर कविता केलेली आहे. ती बातमी कळली की राम दगडाला पाय लावतो आणि त्यातून नुसती बाई नाही, अत्यंत सुंदर रूपवती बाई अशी बाहेर पडते. आणि मग रामाच्या स्वागताला लोक कोणी हार घेऊन उभे आहे, कोणी फुलं घेऊन उभे आहे, कोणी काय घेऊन उभे आहे, आणि काही लोक दगड घेऊन पण उभे होते. राम म्हणाला हा काय प्रकार आहे, काही लोक दगड घेऊन का उभे आहे. म्हणजे अहो इकडे काय झालं, तुम्ही दगड घेऊन का उभे आहे. नाही म्हणे महाराज काही करा पण तुम्ही जरा दगडाला पाय लावा. म्हणे काय झालं, नाही दगडाला पाय लावा. म्हणे काय होईल, तुम्ही पाय लावला की म्हणे सुंदर बाई बाहेर पडताय. मी असं ऐकलंय, ज्यांच्या नशिबी कुरूप बायका होत्या ते लोक म्हणे दगड घेऊन गेले होते. दादा विनोद थोडा तसं झालं होतं की तुकोबाने त्या बाईचे तेल आणलं, ते पुष्कळ दिवस पुरलं, तेव्हा आपण पण व्हावं. मंडळी, लोकांना काय वाटेल ते वाटू द्या, लोकांनी आम्हाला सारखं वापरू द्या. त्यांनी ते केलेलं नाही. भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता उपकारा पुरता पडतो. आणि ज्या मुंबाजीने त्यांना ठोकलं, लगेच त्याच रात्री तिथे गेले आणि त्यांना म्हटलं महाराज मला मारल्यामुळे तुमचे हातपाय दुखले असतील ना, तर मी ते दाबून देतो. ही अलगच लोक आहेत ना, हे आपल्यात आले. हो, हे आपल्यात आले, आपल्यात वावरले, पण खरं आपण त्यांचे झाले गाव कधी. तुकोबा म्हणतात, संत म्हणतात, आपणा सारिखे करीती तात्काळ. पण आपण काय म्हणतो, अहो तुम्ही किती पण घ्या अवतार, तुम्ही तिकडे राहणार आणि आम्ही इकडे राहणार. असो, एक सुंदरशी तुम्हाला गोष्ट सांगतो. आज आपण इतकंच पाहिलं, लक्षात घ्या, पुण्य पर उपकार स्वतःच्या आचरणातून तो तुकोबांनी कसा सिद्ध केला. खूपच कमी तुम्हाला उपकार सांगितले तुकोबाचे मी, हे लक्षात घ्या. नुसते हे कामं केले हा उपकार नव्हे, पण तुकोबांची गाथा हा आपल्यावरती उपकार आहे. तुकोबांचे अभंग हा आपल्यावरती उपकार आहे. आणि मी तुम्हाला कथा सांगतो आणि या ठिकाणी सांगतो. 1965 साली लाल बहादूर शास्त्रींनी जबरदस्त पराक्रम केला आणि पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं. आपला प्रचंड विजय झाला. त्या विजयाप्रित्यर्थ फार मोठा सोहळा झाला दिल्लीला, आणि त्या सोहळ्याला विविध प्रकारच्या कलाकारांचे कार्यक्रम होते. त्यात आशा भोसलेचं पण गाणं होतं. आशा भोसले येणार म्हटल्यानंतर सगळ्यांना अतिशय आनंद झाला होता. आणि आशा भोसले आल्या. कशाचा कार्यक्रम होता, जे लोक शहीद झाले त्यांच्या विधवांचा, त्यांच्या नातलगांचा त्या ठिकाणी सत्कार होणार होता. आणि त्या ठिकाणी आशा ते भोसले आल्या, त्या व्यासपीठावर आल्या, लोकांनी टाळ्या वाजवल्या. पण लोकांना कळलं, बाईला कळत नाही. आज इतके दागिने घालून आली, भरपूर अंगावर दागिने घालून आली, बाई काय प्रकरण कसं काय आहे. पण तिने जे गाणं सुरू केलं ना, कवी प्रदीप होते त्यावेळेस, इतकं गाणं सुंदर. तिचा आवाज तर माझ्या गळ्यात येणार नाही, तिला गळा होता, आपल्याला घसा आहे. असो, करलो प्रणामे लोगो वो वंदनीय है बहने, करलो प्रणामी लोगो वो वंदनीय है बहने, इस देश के लिए जिन्होंने विधवा के कपडे पहने, इस देश के लिए जिन्होंने विधवा के कपडे पहने. प्रणाम करा त्या विधवांना की ज्यांनी आपल्या नवऱ्याला शहीद होऊ दिलं आणि विधवेचे कपडे एक सौभाग्य म्हणून त्या घालतायत. ये है शहीदों की अमानते. बघा काय भोसले, असा ते भोसले नाही, ये है शहीदों की अमानते, हर विधवा है पावन गंगा. आपल्याकडे विधवेला काय म्हणण्याची पद्धत आहे, गंगा भागीरथी. यह है शहीदों की अमानते, हर विधवा है पावन गंगा. इस बहनों के बलिदानों को, इस बहनों के बलिदानों को न भूलेगा तिरंगा, न भूलेगा तिरंगा. आणि मग घोष झाला, भारत माता की जय, भारत माता की जय. हे गाणं संपलं आणि लता मंगेशकरनी काय केलं माहित आहे, आपल्या अंगावरचा आशा भोसलेनी काय केलं माहित आहे, बहीणच आहे म्हणा, दोघी तिघीच्या काही राग येणार नाही, दोघी नाही, पण आशा भोसलेनी काय केलं माहित आहे, आपल्या अंगावरचे एक एक दागिने काढणं सुरू केलं. एवढे सगळं अंग ती भरून दागिने आणले होते, एक एक दागिने काढणं सुरू केलं आणि ते लाल बहादूर शास्त्रींच्या हवाली केले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हा आहे पुण्य परोपकार. त्या बाईचं नाव एवढं मोठं नाव होतं की तिला दुसऱ्या नावाची गरज नव्हती, कोणी तिला म्हटलं पण नव्हतं. उलट लोकांनी नावं ठेवली होती की बाई दागिने घालून आली, कोणती अपेक्षा नाही, कोणती इच्छा नाही, अहो माझी स्तुती कोणी करावी अशी सुद्धा अपेक्षा नाही. आणि तिने सगळे दागिने देशाला अर्पण केले. इस बहनों के बलिदानों को न भूलेगा तिरंगा. म्हणून आज आपण फक्त हे पाहिलेलं आहे, पुण्य पर उपकार. बाकीचा अभंगाचा विचार आपण पुन्हा कधीतरी करूया.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगाधिराज, राष्ट्रसंत धर्मभास्कर श्री संत पाचले गावकर महाराज की जय।